माहिती का तुला राजा? हो आई. ऐकतोस ना, बघतोस ना काय चाललंय ते. हो आई. फक्त हो म्हणून कसं चालेल? तुला खरंच कळतंय का? हा? हो आई. प्रथम तुला एक विचारू मी, हे सगळं माझ्यामुळे होतंय का रे? म्हणजे मी तुम्हाला हवा तेवढा वेळ देत नाहीये, तुमच्याकडे लक्ष देत नाहीये, म्हणून हे सगळं होतंय का? म्हणून तू असा वागतोयस? मी क्लासला जाणं सोडून देऊ का रे? नाही नाही, तू जा क्लासला. नक्की जाऊ. हो आई. मस्त रेसिपी शिक, मला मस्त खायला करून दे. मला तुझा हातचं खूप आवडतं. केक्स कर, पिझ्झा बर्गर कर. तुला हवं ते सगळं बनवून देईन मी सोन्या. तू सांगशील ते करून दे. फक्त तू नीट अभ्यास कर आणि स्वतःकडे लक्ष दे, स्वतःची काळजी घे. बाकी मला आणि तुझ्या बाबांना दुसरं काही नको. कळतंय रे तुला सोन्या? हो. तुला असं कुणी काही बोललेलं ना मला नाही आवडत. मला नाही सहन होत जेव्हा तुला कुणी असं काही बोलतं. कळतंय का तुला? हो आई. मी राहीन केअरफुल. मलाच काय, तुला सुद्धा कोणाला काही बोलायचा चान्स देणार नाही. शाळा माझं बाळ. ऐक ना, मी तुझ्यासाठी हळद दूध घेऊन येते. नको करूस रे, मला माहिती तुला आवडत नाही पण प्यावं लागेल. ताकद येईल ना तुला. हा, तू आराम. छान आहे माझं बाळ. आलीच मी. प्रथमला तर समजवलं, पण आता आईंची औषधं कुठून आणायची? साठवलेले काही पैसे असतील. औषधं आणण्यासाठी एवढे तर नक्कीच पुरतील. लगेच जाऊन घेऊन येते. अनु, काय ग? प्रथमला औषध दिलीस ना? होय. कुठे कुठे लागलं होतं तिथे मलम लावलास ना? हो, लाव. आणि हे काय? तू आत्ता आलीस क्लासवरून आणि परत बाहेर कुठे चाललीस? ते तुमची औषधं आणायला. अगं पण पैसे कुठे आहेत? आई हे बघा ना आहेत. ते घर खर्चातून ना काही मी बाजूला काढून ठेवले होते पैसे, ते आता वापरते औषधांसाठी. अनु, ही तुझी गोष्ट ना मला खूप आवडते. संसार कसा चालवायचा, काटकसर कशी करायची, पैसे कसे साठवायचे, हे तुझ्याकडून शिकावं. तेच पैसे आता उपयोगी पडलेत की नाही? शाबास ग बाई. आई, यातून ना आता लागणारी महत्वाची औषधं आणते. बाकी मी यांना फोन करून आणायला सांग. ठीक आहे, आलेच मी जाऊन. लवकर ये. हा, हो हो. सर शांत व्हा. काय झालंय सर? सर मला कळेल तर काय झालंय, काय झालं नक्की. प्लीज शांत व्हा सर. काय म्हणाले ते? टेंडर दिलं आपल्याला?
दिलं ना टेंडर, पण टेंडर देण्याआधी स्वतःचे जोडे माझ्या हातात दिले. काय 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 तू मला सांगितलं होतंस ना, तू सांगितल्याप्रमाणे मी गेलो, त्यांना विचारलं, त्यांना सांगितलं की नमस्कार साहेब, मला हे टेंडर हवंय. स्वतःचा राग, मान सन्मान, सेल्फ रिस्पेक्ट सगळं बाजूला ठेवलं, त्या माणसाशी शांतपणे बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्या माणसाने काय केलं?